आज ऑफिसवरून सुट्टी घेतली म्हटलं. आज ह्या पोरीचं निकाल लागला पाहिजे. हां, आता कोण खोटं बोलून राहिलं आणि कोण खरं बोलून राहिलं हे आज माहीतच पडते. आणि पाहतो आता काय होते तर. पण राधिकाला सांगून देतो पहिले का मस्त स्वयंपाक करून ठेव म्हणून. रश्मीच्या इकडचे पाहुणे येऊन राहिले म्हणून. राधिका, हे राधिका. काय झालं हो? आवाज दिला काय? अरे राधिका, आज रश्मीच्या इकडचे पाहुणे येणार आहे म्हटलं. तर तू काय कर, मस्त स्वयंपाक कर त्याच्यासाठी. हां, रश्मी ताईला घ्यायला येऊन राहिली काय? मस्त स्वयंपाक करतो मी, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. बरं बरं, जाय मग मस्त स्वयंपाक कर. अरे पिंट्या, सर्व कामं झाली म्हटलं, पण जेव्हा गिवाचं नाही झालं रे. अहो आई, झालं ना, सांगितलं मी राधिकाले मस्त स्वयंपाक कर म्हटलं. रश्मीच्या इकडचे पाहुणे येऊन राहिले म्हटलं. सांगितलं का ते तिले? बरं केलं. आता ते स्वयंपाकाची तयारी करते, तेव्हापर्यंत तिले समजूत घालतो ना मी. रश्मीले बोलावतो ना, बस तू तिले बोलावतो आणि सांगू तिले 2 शब्द तिच्या कानावर. हो आई, बोलव तिले. रश्मी, रश्मी इकडे ग. काय झालं आई, आवाज दिला काय? हा रश्मी, तुलाच आवाज दिला म्हटलं. आज म्हटलं तुझे पाहुणे आणि तुझी सासू येऊन राहिली तुला घ्यासाठी, तर तयारी करून ठेव म्हटलं. त्या बॅग भरून ठेव. काहून नाही, तुला ओझं होऊन राहिली का मी? तुला म्हटलं ना मी माझ्या सासरी जात नाही म्हणून. तू मला कायले हाकलाच्या मागं फिरली आहे? पण रश्मी, तुला काही परेशानी असेल तर आपण बोलू ना त्याच्यासोबत. असं नाही गेल्यानं होत असते काय? ते काही बोलून आपल्याला, आपण त्याला काही सांगू 2 शब्द, तर असाच संसार चालत असते. अशानं कसं होईल मग? हे बाय दादा, तू जास्त काही बोलू नको. तुला सांगितलं ना मी तिकडे जात नाही, मी माझ्या सासरी जात नाही. ते मला न्यायालय येऊ का काही येऊ, नाही तर म्हटलं मी हे घर सोडून चालली जाईन म्हटलं. काय हो रश्मी हे? असं बोलत असते काय? तुला आम्ही समजावून राहिलो, 2 गोष्टी सांगून राहिलो, तर तू आपलीच लावतं. आणि तुला याच्या पहिले तुझ्या नवऱ्याने म्हटलं होतं का मी तुला न्यायालय येतो, तर त्या काय म्हटलं का मी मरून जाईन, तू बी घरी आणतं. तशीच तू आम्हाला बोलून राहिली आहे ना, घर सोडून चालली जाईन म्हणून. पण असं होत असते काय? तुला तकलीफ आहे त्याची, तर आपण बोलू ना, 2 गोष्टी बोलू त्याच्यासोबत. 2 गोष्टी तुला सांगन, 2 गोष्टी त्याला सांगन. असं करून संसार करून देईन तुझ्यावालं. इथं पडल्यानं होईन काय? बरोबर आहे ना. पोरीचं एक वेळा लग्न लावून दिलं का तिला कसंही सासर भेटो, तिला रास लागते तिथं. तुमच्यावर वजा होऊन राहिली ना मी कुठेही चालली जाईन. जाऊ द्या, तुम्ही नाही राहू देत ना मला इथं, मी कुठे निघून जाईन. मी कुठे जाईन आणि मग तुम्ही काहीच काळजी नका करू, तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. अहो रश्मी, तू गोष्टीला कुठेच्या कुठे नेतं बाई. असं होत असते काय? कोणाच्या घरी भांडणं नाही होत. सगळीच्याच घरी भांडणं होत असते. पण आपणही थोडीशी समजूतगी घ्यावी लागते. मी सांगतो ना, आई सांगते तुझ्या सासूले, तुझ्या नवऱ्याला बोलन आई. तुला काय तकलीफ आहे तर तू सांग आईले, आई सांगन ना. आणि जर ते आपल्या गोष्टीत मानले तरच जाजू तू, नाही मानले तर मग कायले. पण दादा, मला तिथं जायचंच नाही आहे ना, मला जायचंच नाही आहे तिथं. हे पाय रश्मी, पाहुणे येऊन राहिले म्हटलं, तू त्याच्यासमोर चांगली वागजो. आणि तू जर अशी तशी वागली ना तर मग पाहिजो. माया मायनं तर म्हटलं मला पाठवाचा वेळाच उचलून घेतला. तशी काही हिच्या जीवावरच खाऊन राहिली मी. माय म्हटलं लय बदमाश आहे, माई लय बदमाश आहे, मला राहून देऊन राहिली इथं. आणि हे सगळे आग म्हटलं माझ्या वहिनीनं लावली. माई वहिनी ना लय 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 शायनी आहे म्हटलं, लय शायनी आहे. काय म्हणून राहिली रश्मी मी? काय जाय म्हटलं, बॅग बिग भर आणि कपडे गिपडे ठेवते आणि आले येऊन राहिले ते. पण आई, तू किती गरम बोलली तिच्यासोबत. थोडंसं प्रेमाने बोलायला लागत होतं ना. आता तिला वाईट वाटन ना, तिला असं वाटून राहिलं असं का आपण तिला इथून हकालूनच राहिलो काय? अरे पिंट्या, पोरीची जिंदगी करायसाठी आता आपल्याला थोडंसं कठोर बनाच लागन. नाही तर हे पोरगी काही मानायला तयार आहे नाही आणि झाले तयार आहे नाही. तर आता तिले जाग्यावर आणायचा ह्याच आहे उपाय. काय करतो मग आता? पण आई, तिच्या सासरच्या लोकांची तर गलती असू शकते ना. पूर्ण गलतीची तर नसन. थाळी एका हाताने थोडी ना वाजते. तू हे सगळं बरोबर आहे रे बाबू, पण आता ते येईन तर माहीत पडन आता केव्हा येते आणि केव्हा नाही. आई आला होता, मला त्याचा फोन आला होता, येऊन राहिले म्हणते, निघाले म्हणते ते. मला म्हणते का म्हणते, काय म्हणते इथून म्हणते, सासरी जाय म्हणते. मला राहून देऊन राहिले इथं. तिथं कोण का काम करून जाऊन कोण ऐकन त्याचे बोलणे. मी गेली जात माझ्या सासरी. काय जा लागते, काय गरज आहे सासरी जायची? इथं चांगल्यानं भेटून राहिलं आहे तर इथं नाही खाईन काय मी? तिथं जाऊन काय रे खाईन आणि त्याला खाऊ घालू आणि मी खाऊ, म्हणजे जास्त दिसून राहिली मग आई दिसाले. मी जातच नाही मी जायच करतो काय ना आता, लढण धडण काही करन, पण जातच नाही ना इथून. म्हणजे यायले मग सुख चांगलं थोडी वाटून राहिलं. इथं सगळं बसल्या जागी आहे म्हटलं, तिथं गेल्यावर सगळं काम करावं लागते. हे ते काय मग तिथं काम करायला यासाठी. रश्मीच्या इथे पाहुणे अर्धा तासात येतो म्हणे. अर्धा तास तर निघून गेला, आले नाही अजून. का येते का नाही येत, का असेच बोलले ते येतो म्हणून, काय माहीत. अरे आले वाटते. या 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 रुपेश भाऊ या. या काकू या, बसा. आई, रश्मीच्या इकडचे पाहुणे आले आई.
हो आले आले. बसा ना काकू, बसा ना. बसा रुपेश भाऊ, बसा. हो हो हो. अरे आलं का बाई? बसा जावई बापू बसा. पाणी बोलवते मी. अरे पिंट्या, जाय ना राधिकाला सांग ना पाणी घेऊन ये ना म्हणा, पाणी पाजणं म्हणा पाहुणे येले. हो हो आई, हो हो सांगतो मी. बसा बसा तुम्ही. मी पाणी आणतो. कसा झाला प्रवास? बरोबर झाला प्रवास? हो बाई, चांगला झाला ना प्रवास? चांगला होता. मग येऊन राहिली ना रश्मीसोबत? हो हो येऊन राहिली ना. पण ताई, मी तुमच्यासोबत बोलत होती रश्मीच्या बाऱ्यात थोडंसं. हां बोला ना, बोला बाई बोला. काय काय तुम्हाला बोलायचं आहे, काय काय विचारायचं आहे विचारा ना सगळं. हे पाहिन बाई, आता मै पोरगी तुम्ही तुमची पोरगी म्हणून घेऊन जा. आता गलती सलती होतच असते. आता तुमच्याकडूनही झाली, तिच्याकडूनही झाली. हो इनबाई, आम्ही तुमच्या पोरीले पोरगीच समजतो, सून तर कधी समजलंच नाही. सून समजलं असतं तर तुमच्या एका बोलण्यावर घ्यायला आलं असतं काय. आता इनबाई, भांडणं कोणत्या घरात नाही हो, सगळ्याच घरात होते. पण तुम्ही समजूतदारपण दाखवा, जवळलेच सांगा समजूतपणा दाखवाले. नाही तर कसं चालणार आहे संसार. इनबाई, मला असं वाटते का तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे मला, पण तुम्ही स्पष्ट स्पष्ट विचारून नाही राहिला. विचारा ना, विचार, डायरेक्ट विचारा, काही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना उत्तरं द्याले. ते तसं काही नाही आहे म्हणा, पण मी म्हणून राहिली होती, आजकालच्या लेकरीले एवढी सवय नसते कामं करायची. आणि संध्याकाळपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं नाही होत काही त्याच्याकून. आणि मग कमी जास्त कामं झाले तर रश्मी सांगत होती का जवई बापू बोलते म्हणे तिले म्हणे. जवई बापू बोलते? माझ्या पोरगं बोलते? तुमची पोरगी म्हटलं एक नंबरची खोटारडी आहे म्हटलं. सगळा झाडू पोचा भांडे कपडे सगळे म्हटलं माझी पोरगी धुते म्हटलं. आता हायच किती दिवसाची माझी पोरगी, 1-2 वर्ष रेन चालली जाईल लग्न होऊन. फक्त म्हटलं तुमची पोरगी स्वयंपाक करते, त्याच्यासाठी म्हटलं एवढे भांडणं चालले घरी का काही विचारूच नका. तेवढा म्हटलं 2-4 जणीचा स्वयंपाकही नाही होत तिच्याकून. आता काय शिकवलं तुम्ही आणि काय नाही काय माहीत. पण बाई, माझी पोरगी तर म्हणे का तुम्ही लस काम करून घेता म्हणे तिच्या इकडून म्हणे. तिचं दुखलं सुकलं तर तुम्ही पाहताही नाही म्हणे. सगळे कामं तिला करायला लावता म्हणे. तिची ननद तुम्ही मस्त बसले राहता म्हणते. आता तुम्ही माझी पोरगी सून म्हणून नेली का मोलकरणी म्हणून नेली, पहिले याचं उत्तर द्या मला. आतेबाई, आता तुम्हाला काय सांगू मी. तुम्ही माझ्या आईले काय उत्तर मागता. म्हटलं तिचे कधी कधी कपडे मी धुवून टाकतो म्हटलं. एवढी अतिपणा करते म्हटलं ते, आणि तिच्यासमोर काहीच बोलू नाही शकत. आणि बोललं का डायरेक्ट म्हणते का मी मरून जाईन, मी चालली जाईन, मी हे करून घेईन, मी ते करून घेईन. तिच्या धाकाच्या मारावर तिने बोलतही नाही म्हटलं. आम्ही काहीच नाही करत म्हटलं. फक्त ते स्वयंपाक करते, ते उंशासाठी घरात भांडणं आहेत. आता म्हणते ते का ते हाय माझी बहीण, तर आता म्हणते स्वयंपाकही नाही करत म्हणते. जेव्हापर्यंत माझी बहीण राहीन म्हणते तेव्हापर्यंत तिलाच करायला लावा म्हणते सगळं म्हणते. ते एवढीला कपडे घालून घेते तुमची पोरगी आणि सारे इकडे घुमते. चांगलं वाटते काय? आणि तिला काही बोललं का ते ऐकतही नाही. अरे हे तर सारं माझ्या पोरीचंच सांगून राहिले. आणि माझी पोरगी तर वेगळंच सांगून राहिली. आता याच्यात खरं कोण आणि खोटं कोण, कसं बोलणार आहे आपण. पण आपल्या तर आपल्या पोरीची साईड घ्या लागेल ना. याच्या समोर जर पोरीला वाईट स्वीट बोललं तर हे तर फायदा उचलून घेईन मग. मी रश्मीलाच बोलावतो, आमना सामना यायची चांगली होऊन जाईन बोलणं. नाही तर आपण काय बोलू आणि हे काय बोलून. अरे आला काय पिंट्या? पाणी नाही आणलं काय? वाई, हो हो, ते राधिका आणून राहिली ना पाणी, राधिका आणून राहिली. रश्मीला आवाज दे बरं. हो हो आवाज देतो. रश्मी, रश्मी. दादा काय झालं? रश्मी तिकडे पाय ना, तुझे पाहुणे आले ना. हे कायले आले? हे पहा बरं इनबाई, कशी बोलते तुमची पोरगी. आता म्हटलं आम्ही तुमच्या एका बोलण्यावर न्यायला आलो तर आम्हाला म्हणते का कायले आले म्हणते. आणि नमस्कार ना, काही पाया लाग ना, काही ना नवऱ्यासोबत 2 गोष्टी बोल. कशी आहे तुमची पोरगी तुम्हीच पहा ना. रश्मी काय आहे हे? पाया लाग ना ते सासूच्या. हे पाय आई, मी तुला म्हटलं होतं ना मी याच्यासोबत जाणार नाही म्हणून. काऊन बोलवलं त्या येईले? मी नाही जाते याच्यासोबत. काय होईन बाई, याच्यासाठी बोलवलं काय तुम्ही आम्हाला? आमची बेइज्जती करायला. जेव्हा तुम्हाला तुमच्या पोरीला पाठवायचंच नव्हतं तर आम्हाला कायले बोलवलं? नाही होईन बाई, अशी काही गोष्ट नाही आहे. तो तिचा राग बोलून राहिला ना. आता एवढ्या दिवसापासून इथं आहे. आता किती काही म्हटलं तरी तुम्ही नाही आले काही नाही आले तर तिच्या मनात राग आहे थोडासा, तो निघून राहिला आता. पण आम्ही कुठे नाही आलो. तुमच्या पोरीनेच तर म्हटलं एकही फोन नाही उचलले आमचे. किती फोन केले म्हटलं बाय पोरानं. पण तुमची पोरगी एवढी उद्धटासारखी आहे, एवढी जिद्देल आहे, लय जिद्देल आहे. एवढी जिद्देल वाटून राहिली तुम्हाला, एवढीच उद्धट वाटून राहिली तर मग कायले आले तुम्ही मला न्यायले? मी बोलावलं होतं काय तुम्हाला न्यायले यासाठी? घरी राहतो तर मोलकरणीसारखे कामं करून घेता माझ्याजवळून. आणि इथं उद्धट आणि ताड्डत बोलून राहिला मला.
पहा पहा तुमची पोरगी कशी बोलते. हा, कोणते कामं करते हे, कोणतेच कामं नाही करत म्हटलं. सगळी माझी पोरगी करते म्हटलं. फक्त स्वयंपाक करायला लागते तर तेही नाही होत. दिवस रात्र फक्त म्हटलं मोबाईल पाहत राहते तुमची पोरगी. आणि मोबाईल ठेवायला ते सांगितलं तिले का मग भांडायलाच तयार होते. काय होय रश्मी हे? हा, काय होय हे? काय बोलून राहिले ह्या? हा, आणि असं बोलत असते की सासू सोबत? हा, हे शिकवलं का मी तुले? रश्मी, हां तुला आमची इज्जत नाही आहे काय? हां, आणि घरी आलेल्या पाहुण्याची इज्जत नाही ठेवून राहिली तू. हां, कसं आहे हे वागणं म्हटलं तुझं? कसं आहे वागणं हे? हे पा दादा, मला म्हटलं लय त्रास आहे म्हटलं माझ्या सासरच्या लोकांचा. आणि मी म्हटलं जात नाही म्हटलं तिथं. म्हटलं मी यायची नोकरानी नाही म्हटलं, पूर्ण घराची कामं करून यायचे. हां, येणं काय काम करायसाठी नेलं काय मला यायच्या घरी? हे पाहिन बाई, आम्ही तुमच्या गोष्टीचा मान राखला आणि म्हणून आम्ही न्यायला आलो होतो. आम्हाला असं वाटलं का एवढे महिने झाले बा हे तुमची पोरगी इथं आहे तर इले काही ना काही अक्कल आलीच असन. हां, काही ना काही सुधारलीच असन. पण मला नाही वाटत हे काही सुधारली म्हणून. जास्तीच्या गोष्टी करायला आल्या का इथं? जास्तीच्या गोष्टी करायला पहा बाई, तुमच्या पोरीवर म्हटलं तुमचीच लगाम नाही आहे तर आम्ही कुठून लगाम ठेवू तिच्यावर? हां, आणि तुम्हाला असं वाटते काय का आम्ही तिच्याकडून काम करून घेत असन म्हणून? तुमची पोरगी म्हटलं या कामाच्या लायकची नाही आहे म्हटलं. हां, काहीच नाही येत तिले. आणि स्वयंपाक करायला सांगावं ना तर तेही नाही येत तिले बरोबर. फक्त मोबाईलात पाहत राहते आणि करत राहते. जे जे मोबाईलात येते ते येते तिले, जे मोबाईलमध्ये नाही येते तिले काहीच नाही येत म्हटलं. तुम्ही तिले म्हटलं साधा स्वयंपाकही नाही शिकवला म्हटलं. अहो इनबाई, राग आहे तिचा. हां, जाऊ दे, तिच्यावर काय ध्यान ठेवत्या. मी म्हणतो तिले, मी समजावतो तिले. अहो इनबाई, काहीच समजू नका तुम्ही मले. हां, समजली म्हटलं मी जेवढं समजायचं होतं ते. आता ठेवा तुमच्या पोरीले इथंच. तिचं काही मन नाही आहे याले आणि जबरदस्तीचं नाही तिले तर ते काही राहणार आहे का तिथं? हां, ते काही ना काही बहाणा करून अजून येऊन बसन इथं. त्याच्यापेक्षा तुमच्या पोरीले इथंच ठेवा आणि इथंच काय तर करा तिचं वालं. पण आई मी गोष्ट तर ऐक. काय रे रुपया, कायची गोष्ट ऐकू तू? हां, रोज फोन लावून राहिला होता म्हटलं तू तर तुलेच तर भाव नाही दिला तिनं. हां, नवीन नवरी येऊन बसली म्हटलं 15 दिवसाची तर तिला नवऱ्याची आस नाही आहे म्हटलं. 2 गोष्टी बोलायची आस नाही आहे तिले. आणि काय तू तिच्या मागं राहतं? चल, तुला याच्यापेक्षा अजून चांगल्या पोरी भेटते. चल, काही टेन्शन नको घेऊ तू. पण आई, पण पण मी काय म्हणून राहिलो? अरे माय माझ्या, किती बेइज्जती करतं माई. चलतं का बसते इथंच? बरं आई, चल. पण बाई, हे कसं काय? हां, कोण चालला तुम्ही? मी समजवतो ना तिले, समजवतो ना मी. अहो रुपेश भाऊ, ऐका ना, गोष्ट ऐका. अशा एकदमशी ना उभी नका होऊन जाऊ तुम्ही. हे पा पिंटू भाऊ, म्हटलं जिथं माझी आईची इज्जत नाही आहे तिथं मी बसून काय करू? हां, तुम्ही सांगा. आता हे काय बोलणं आहे का रश्मीचं? हां, मला बोलते चालते तिचं, पण माझ्या आईले बोलत बसते ना ते कोईची कोई. हां, म्हटलं काहीच नाही शिकवलं म्हटलं तुम्ही तुमच्या बहिणीला. म्हटलं काहीच नाही शिकवलं. जाऊ दे रुपया. चल बरं, आता लय झालं इथं. अरे तुम्ही सगळे उभे का बरं आहे? घ्या ना, चहा घ्या ना. एवढा उशीर कसा काय झाला राधिका? हो, मी स्वयंपाकात लागले होते ना तर विसरूनच गेले. घ्या ना काकू, चहा घ्या ना. नाही बाई राधिका, चहा घ्या, पेत नाही आता. लय पोट भरलं, लय इज्जत भेटली म्हटलं. इज्जतनं पोटही भरलं आणि तहानही बुजली. सगळं बुजलं म्हटलं. चाललो आता आम्ही. का बरं मावशी, असं का म्हणता तुम्ही? मला चहा आणायला उशीर झाला म्हणून का? नाही हो राधिका, तुझ्यासारखी सून असणं तर भाग्याची गोष्ट आहे म्हटलं. अहो इनबाई, म्हटलं हिरा आहे म्हटलं, हिरा तुमची सून. सांभाळून ठेवा इले. हां, आणि जराशे गुण म्हटलं तुमच्या पोरीलाही शिकवा, पुढं कामी येईन तिच्या म्हटलं. अहो पण माझी गोष्ट तर ऐका तुम्ही. नाही इनबाई, आता खूप झालं, खूप इज्जत झाली आणि सगळं झालं. बरं, चाललो आता आम्ही. चल रे रुपया. आता ह्या पोरीचं काय करू मी? हां, एवढं चांगल्यानं समजावल्यानंतरही तिला समजून येऊन राहिलं. काय करू आता मी हिचं? हां, हिनं तर म्हटलं कुठं तोंड दाखवा लायकचं नाही ठेवलं आपल्याला. पहा मित्रांनो, हां, आता न्यायला आले होते तर जाणे लागत होतं काय? हां, तर गेली नाही म्हटलं. लय अवदास आहे मी ननद. हां, आता माया छातीवर मुंग द्यायचे म्हटलं ते. हां, काय करू मी हिचं? काय करू सांगा तुम्ही, कमेंटमध्ये सांगा काय करू ते हिचं. हां, कुठं नेऊन पेरू दिले? हां, पेरत नाही दिले. पेरलं ना तर एकाचे 2 निघून म्हटलं. एक तर झेपून राहिली तर अजून 2 कुठची झेपण म्हटलं मी. हां, सांगा मग कमेंटमध्ये काय करू हिचं. हां, कसा काय इलाज करू तर. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.